कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, हाय। पहिल्यांदा भेटतोय आपण हाय करायला। नाही दिव्या, असं नाही ते। तू नको अडवूस मला, डोक्यात तिडीक जाते माझ्या। तसं नाही। अरे कुठे गेली होती? म्हणजे आज पण शॉपिंग वगैरे? तुला काय करायचं मी बघून घेईन ना, माझं जाऊ दे मला। दिव्या, जेवलीस? हॅशटॅग जेवलीस का? नाही, जेन्युइनली विचारलं। नसेन जेवले तर जाऊयात जेवायला? आहेत तुझ्याकडे पैसे? थोडेसे, म्हणजे इथे जवळपास कुठेतरी खाता येईल असे। कुठेतरी म्हणजे पावभाजीच्या गाडीवर की ऑमलेटच्या गाडीवर? तुला माहितीये मी इथेच कुठे खात नसते, मी फक्त चांगल्या ठिकाणी 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स मध्ये खाते। घेऊन जाणार आहेस? नाही ना? मग स्वतःची तेवढी लायकी झाली की मग घेऊन जा मला जेवायला। वाईट वाटते? वाटलंच पाहिजे, स्वतःची जागा कळलीच पाहिजे। उशीर झालाय, मी खरंच झालाय उशीर। बाहेर गेलो होतो जेवायला। नेहा बरोबर? हा, मला वाटलं म्हणून गेलो, त्यानंतर आईस्क्रीम खायला गेलो म्हणून उशीर झाला। ठीक आहे, पण कळवायला हवं होतंस ना। तुला इन्सिक्युरिटी होती का? मला जर असं काही वाटत असतं ना, मी आधीच सांगितलं असतं। प्रश्न का विचारतेस? मी बायको आहे तुझी। टिपिकल बायको सारखं वागू नको। बायको बायको असते, टिपिकल वगैरे असं काही नसतं। ओके आशू थांब। काय? मला बोलायचं तुझ्याशी। बोल। तू म्हणालास ना की विचार कर, तुझं तू ठरव, तुझं तू विचार केली की काय झालं। तर मी विचार केला, अगदी सुरुवातीपासून आठवण्याचा प्रयत्न केला की हे सगळं कुठून सुरू झालं असेल, तुला काय झालं असेल, पण मला नाही कारण सापडलं। मग मला वाटलं की मी प्रेमात पडले, ही चूक झाली आहे का? असं तुला असं वाटत? पूर्ण ऐकून घे। बोल। मी काय खूप वेळा प्रेमात नाही पडले किंवा हे सगळं खूप वेळा माझ्या बरोबर झालंय असं काहीही झालं नाही। ओके, हे सगळं माझ्या बरोबर पहिल्यांदा घडतंय आणि मी प्रेमात पडले हे चूक नाही वाटत आहे मला, किंवा ही चूक असूच शकत नाही। पण जर तुला असं वाटत असेल की मी प्रेमात पडले म्हणून चुकीचं झालं, तर हे मी नाही मान्य करू शकत। बोलू? तू प्रेमात पडलीस ही चूक नाही, तू मला तुझ्यात प्रेमात पाडायला लावलंस ना, ही चूक। काय? मी प्रेमात पाडलं तुला? मी काय फोर्स केला? नाही, मी तुला म्हंटल तू फोर्स केलास मला? फोर्स नाही केलास, पण मी असं म्हणतोय की तू अशा काही गोष्टी घडवून आणल्यास ज्यांनी मी तुझ्या प्रेमात पडीन, तशी सिच्युएशन तयार होईल। आशू, मी असं काही नाही केलं। तुला कुणी हे सांगितलं? कुठून आलंय तुझ्या डोक्यात? बघ, मी तुला सगळं सांगितलंय शिवा, आता ह्याच्या पलीकडे अजून मी सांगू शकत नाही। हा, तू थोडा विचार कर। ओके ठीक आहे। कुठे चाललीये? शिवा, शिवा बाहेर जा। कशाला? आता नाटकं करू नको प्लीज, आता भाऊ बोललेत ना। ऐक ना आशू, मला इथे थांबायची अजिबात इच्छा नाही। तू जेव्हा उत्तर देशील ना तेव्हा मी येईन परत हवं तर, पण काळजी नको करू, मी कोणाला कळू नाही देणार। पण आता इथे थांबायची इच्छा नाही। जा। चला आवरा। दिव्या, जेवलीस? नसेन जेवले तर जाऊयात जेवायला? आहेत तुझ्याकडे पैसे? थोडेसे, म्हणजे इथे जवळपास कुठेतरी खाता येईल। तुला माहितीये मी इथेच कुठे खात नसते, मी फक्त चांगल्या ठिकाणी 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स मध्ये खाते। घेऊन जाणार आहेस?
बाप रे, हे तर खूप पैसे आहेत. एवढ्या पैशात तर मी दिव्याला कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जेवायला घेऊन जाऊ शकतो. नाही, शिवाने मला तिच्या गॅरेजवर काम करायला ठेवलं. तिने विश्वास टाकलाय माझ्यावर आणि तिच्याच गल्ल्यावर हात. नाही, हे 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 योग्य नाहीये. नाही, पण दिव्याला जर खुश करायचं असेल तर पैसाच हवा. काय झालंय आता तुला? हॅलो, ऐक ना नेहा, तू मला पिकअप करायला येशील का प्लीज? गाडी, अगं माझ्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आहे आय थिंक. तू ये ना. चाल, ओके, बाय बाय. हॅलो, काय? मेकअप करते. अरे वा, ऐक ना सिरियसली, काय? तर काय काय, गाडी खराब झाली ती बघतेय. कशावर ना फॉल्ट आहे? तुला माहित नाहीये का? मला गाडीचा आवाज ऐकून कळते की गाडीत काय फॉल्ट आहे की नाही. वा, तुला काय वेगळं सांगायला पाहिजे? आपली अख्खी लाईफ गाडीशी खेळण्यात गेलीये. आवाज ऐकून कळते की गाडीत काय फॉल्ट आहे. बर, मग आता? आशू, गाडी गॅरेजला घेऊन जावी लागणार. हे ऐक ना, गॅरेजवर नाही आता, मला खरंच घाई, ऑफिसला उशीर झालाय म्हणून मी नेहाला घ्यायला बोलवलं. काय? मला खरंच जायचंय, उशीर झालाय. तुम्हाला एवढा घाबरतो? मला नव्हतं माहिती. घाबरलो तू? काहीतरी उगत. तू जा ऑफिसला, मी घेऊन जाईन गाडी. थँक्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.